नमस्कार. एस खव्वालेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कोबीची भाजी तर आपण नेहमीच खातो, पण आज आपण कोबीपासून एक नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत. पदार्थ बनवायला अगदी सोपा आहे आणि चवीला खूपच छान लागतो. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील. ज्यांना कोबी आवडत नाही ते सुद्धा अगदी चवीने खातील इतका टेस्टी नाश्ता बनतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी मी इथे कोबी बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही किसून घेतलात तरी चालेल. आता यामध्ये मी 1 ते 1.5 वाटी बेसन टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. आता यामध्येच 1 चमचा लसूण मिरचीचा ठेचा आणि काही सुके मसाले टाकून घेणार आहे. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे. हा नाश्ता अगदी कमी आणि घरामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यामध्ये बनवून तयार होतो. आता सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि सर्व एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर अगदी थोडं पाणी घेऊन पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ भिजवताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, कारण कोबीला पाणी सुटतं, त्यामुळे पाणी घेताना अगदी थोडं पाणी घेऊन पीठ भिजवायचं आहे. जसजसं आपण पीठ मळत जाणार तसतसं कोबीला पाणी सुटतं आणि पीठ पातळ होतं. त्यामुळे अगदी अर्धा कप पाण्यामध्येच पीठ भिजवून होतं. पीठ भिजवताना जास्त पातळ किंवा जास्त घट्ट भिजवायचं नाहीये. कोथिंबीर वडीला ज्याप्रमाणे आपण पीठ भिजवून घेतो त्याचप्रमाणे पीठ भिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता, जसजसं आपण पीठ मळत जाणार तसतसं कोबीला पाणी सुटतं आणि पीठ पातळ होत जातं. अशा प्रकारे पीठ भिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर एका ताटाला तेल लावून त्या ताटामध्ये सर्व पीठ व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. ताटामध्ये सगळीकडे एकसारखं पीठ पसरवून घ्यायचं आहे, त्यामुळे वड्या शिजताना व्यवस्थित शिजल्या जातील. पीठ पसरवून झाल्यानंतर वरून तुम्ही थोडे तीळ लावून घेऊ शकता, त्यामुळे वड्या दिसायला छान दिसतात. त्यानंतर एका साईडला मी पाणी तापत ठेवलं होतं आणि त्यामध्ये थोडा लिंबाचा तुकडा टाकलेला आहे, त्यामुळे भांडं काळं होत नाही. आता याच्यावर वड्यांचं ताट ठेवून त्यावर झाकण ठेवून वड्या शिजवून घ्यायच्या आहेत. 20 ते 25 मिनिटात वड्या शिजवून होतात. आता ह्याला थंड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हव्या त्या आकारात वड्या कट करून घ्यायच्या आहेत. वड्या कट करताना पूर्णपणे थंड करून मगच वड्या कट करायच्या आहेत, नाहीतर वड्या तुटतात. पाहू शकता, वड्या अगदी सहज कट होतात आणि सुरीलाही पीठ चिटकत नाही, म्हणजेच पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे. अशा प्रकारे वड्या करून 8 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करता येतात. घरी जर अचानक कोणी पाहुणे आले तर पटकन ह्या वड्या फ्राय करून नाश्त्यासाठी देता येतात. पाहू शकता, वड्या अगदी सहज मोकळ्या होत आहेत. अशा प्रकारे सर्व वड्या मोकळ्या करून काढून घ्यायच्या. आता मी कढईमध्ये थोडं तेल गरम करून त्यामध्ये वड्या शालो फ्राय करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही वड्या डायरेक्ट तेलामध्ये तळून घेऊ शकता. एका बाजूने वड्या गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्याला पलटी करून दुसऱ्या बाजूनेही फ्राय करून घ्यायच्या आहेत. वड्या फ्राय करताना त्या मध्यम आचेवर फ्राय करायच्या, म्हणजेच आतपर्यंत छान शिजतात. दोन्ही बाजूने वड्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या, म्हणजे छान क्रिस्पी होतात. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून सांगायला विसरू नका. सर्व वड्या याप्रमाणेच क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. या वड्या चवीला अगदी छान लागतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.